मुंबईकरांसाठी काळजी वाढवणारी बातमी। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर हा घसरलाय। संपूर्ण मुंबईभर धुरक्याची चादर पसरलेली दिसतेय। याचा परिणाम दृश्यमानतेवर देखील झालेला आहे। मुंबईतील अनेक गगनचुंबी इमारती या दूरच्या लपल्याचं दिसून येत आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबईमध्ये आज मोठ्या प्रमाणात प्रदूषण बघायला मिळतंय। मुंबईभर आपण जर बघितलं तर संपूर्ण मुंबईने आज धुरक्याची चादर पांघरल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आपण सध्या मुंबईच्या पूर्व उपनगर परिसरामध्ये आहोत आणि पूर्व उपनगर परिसरातली जर ही दृश्य बघितली तर जणू काही संपूर्ण पूर्व उपनगरातील ज्या इमारती आहे या धुरक्याच्या मागे लपलं असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंग चा वाढता परिणाम, यासोबतच तापमानामध्ये होणारी वाढ। काल आपण जर बघितलं तर होळी दहन अनेक ठिकाणी पार पडलं आणि यामुळे देखील पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात धुराची निर्मिती झाली आणि याचाच परिणाम कुठतरी या संपूर्ण मुंबईतील प्रदूषणावर बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो घसरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि हे खरोखर आपण जर बघितलं तर या संपूर्ण मुंबईतील प्रदूषणाचा परिणाम सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्यावर देखील अलीकडे होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतोय। घशाचे आजार, त्यासोबतच श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना सतावू लागले आहे आणि त्यामुळं मुंबईतील या पर्यावरणाच्या होणाऱ्या प्रदूषणावर, हवेच्या प्रदूषणावरती कुठेतरी अंकुश ठेवणं हे गरजेचं झालेलं आहे। या हवेचं जे प्रदूषण होतंय ते रोखणं अत्यंत गरजेचं झालं आहे, जेणेकरून आरोग्याचे प्रश्न उद्भवणार नाही। मात्र आज आपण जर बघितलं तर ही जशी परिस्थिती मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये आपल्याला बघायला मिळते, कारण इमारती लपलेल्या आहेत, रस्ते देखील दिसेनासे झाले आहे, तशीच काहीशी परिस्थिती दक्षिण मुंबई असेल, पश्चिम उपनगर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।